तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे शेळी हिटवरती आल्याच्या नंतर आपण कशा पद्धतीने ओळखावी किंवा शेळी ज्या टायमाला हिटवरती येत असती तर काय काय लक्षणे आपल्याला त्या शेळीमध्ये बघायला मिळत असतात ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, तर या व्यवसायामध्ये शेळीपालन या व्यवसायामध्ये भरपूर असे मित्र, आपले तरुण मित्र, शेतकरी मित्र काम करत असतात. तर चांगला व्यवसाय आहे, काम केला तर काय हरकत नाही. पण आपण याच्यामध्ये जर आपल्याला शेळी आपली हिटवरती येत नसेल किंवा ह्या अडचणी जर आपल्याला बघायला मिळत असतील, काही वेळेस हिटवरती शेळी येत असते, आपल्याजवळ बोकड नसतो, बोकड असल्यावर सुद्धा काही वेळेस येत नाही शेळी हिटवरती, ते बोकडमध्ये प्रॉब्लेम असते किंवा शेळीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळत असतो. तर बघा मित्रांनो, शेळीपालन एक असा व्यवसाय आहे, याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला एक शेळीपासून पिल्ले मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामधून उत्पन्न हे होत नाही. तर फक्त शेळ्यांना आपले एक चारा खाणार आणि आपल्याला फक्त एक लेंडी खत त्याच्यामधून मिळत असते. तेवढं जेवढं तुम्ही चारा खाऊ घालचाल तेवढं तुम्हाला एक लेंडी खत मिळत असतो, फक्त त्याच्या उपर आपल्याला काय मिळत नाही. पण 14 महिन्यामध्ये जर आपल्याला 2 वेत आपल्या शेळ्यांचे घ्यायचे असतील तर मग तशा पद्धतीचं आपल्याला त्याचं एक नियोजन सुद्धा करावं लागेल. शेळी आपली हिटवरती येते का येत नाही डॉक्टरला दाखवावं लागेल. पण काही मित्रांची एक शेळी हिटवरती आलेली असती किंवा येते, पण ते त्यांना कळत नाही की बाबा कसं ओळखावं किंवा काय, तर ते काय जास्त सुरुवातीला त्याच्यावरती लक्ष देत नाही. पण ज्या टायमाला त्यांना कळायला लागतंय की असं एक प्रॉब्लेम आहे, याच्यामुळे आपलं एक उत्पन्नावरती परिणाम होत असतो आणि 100% होत असतो. जर आपली शेळी लेट लागवड होत असेल, समजा शेळी वेल्याच्या नंतर हायस्ट जर म्हणलं तर 2 महिन्यामध्ये एक शेळी मी स्वतः लागवड करतोय, तर ते एक काही मित्र 3 महिने सुद्धा करत नाही किंवा ज्यांना कोणाला ब्रीडिंगवरती काम करत असतील तर ते एक जास्त वेळ शेळ्या क्रॉस होऊ देत नाही. कोणी मित्र एक दुधावरती काम करत असतील तर ते सुद्धा एक जास्तीत जास्त वेळेस आपले एक शेळ्या क्रॉस करत नाही. तर एक ज्यांचं त्यांचं एक वेगवेगळं अनुभव आहे, ज्यांचं त्यांचं एक वेगवेगळं क्षेत्रामध्ये काम करतात. कोणी एक बकरी साधी पिल्ले तयार करतात, त्याच्यामुळं ते एक लवकर क्रॉस करत नाही, जास्तीत जास्त आपल्या पिल्लांना दूध मिळायला पाहिजे म्हणून. काही मित्र कटिंग मार्केटमध्ये काम करतात, तर एक वेगवेगळे आहेत. पण मित्रांनो, जसं तुम्ही व्यवसायामध्ये उतरलात तसंच संपूर्ण गोष्टी आपल्याला याच्यामधल्या कळत नाही. याच्यामध्ये चढ उतार आपल्याला बघायला मिळेल किंवा कधी तुमच्या शेळ्या हिटवरती येईल, कधी क्रॉस होणार नाही. पण जो उत्पन्नाचा आपला आहे पिल्लावरती आपल्याला मिळत असतो आणि तेच जर उत्पन्न आपल्याला 7 महिन्यामध्ये 10 रुपयाचं मिळत असेल, एका वेतामध्ये 10 रुपयाचं जर उत्पन्न आपल्याला मिळत असेल, तर आपला जर अनुभव कमी असेल किंवा आपल्याला ते कळत नाही कधी हिटवरती येते कधी हिटवरती येत नाही, तर मग ते थोडंसं कालावधी त्याचा वाढत असतो. तेच उत्पन्न 7 महिन्याच्या ऐवजी 9 महिने लागत असतात, 8 महिने, 10 महिने, 12 महिने सुद्धा काही वेळेस मित्रांना मिळत नाही. तर बघा मित्रांनो, अनुभव असणं खूप गरजेचं आहे आणि अनुभव असला तरी सुद्धा आपल्याकडून चुका होत असतात, त्याच्यामध्ये काय नाही. आणि जसं जसं तुम्ही ह्या व्यवसायाला वेळ देसाल तसं एक बारीक सारीक गोष्टी तुम्हाला याच्यामधल्या कळत जातात. तर मेन मुद्दा तुम्हाला आता सांगतो की शेळी हिटवरती आल्याच्या नंतर पहिला लक्षण, माझा स्वतःचा अनुभव सांगतो बरं का. पहिला लक्षण तुम्हाला असा बघायला मिळेल की शेळीचा जो आपला प्रायव्हेट पार्ट असतो त्याच्यामधून सतत पाणी निघत असतंय. पाणी निघला एक चिपचिपट पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. दुसरा जर आपण बघण्याचं झालं तर आपली जी शेळी आहे, शेळी सतत ओरडत राहणार. तर शेळी ओरडते का ते सुद्धा तुम्हाला सांगतो. जर आसपास जर तुम्ही एका क्षेत्रामध्ये तुमच्या आसपास जर अर्ध्या किलोमीटरवरती तुमचं शेळीचं फक्त त्या बोकडापर्यंत आवाज गेला पाहिजे, दुसरा जर खांड असेल तर तवरूत तो बोकड पळत येतो शेळीजवळ. तर या कारणामुळे शेळी आपली एक ओरडत असती, बोकडांना आवाज देत असती. तिसरा जर बघण्यात झाला, सतत ती शेळी शेपूट हलवणार, सतत ती शेळी शेपूट हलवत असते, हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षण बघायला मिळेल. चौथा जर बघण्यात झाला, सर्वसाधारणतः ती शेळी दुसऱ्या शेळीच्या अंगावरती उडत असते. आपलं जसं शेळ्यावरती बोकड उडत असते तशा पद्धतीने शेळीवरती शेळी ती उडत असते, जी शेळी हिटवरती आलेली असते ती. कधी कधी नॉर्मल पद्धतीने सुद्धा असं एक होत असतंय.
पण मित्रांनो हिटवरती आली किंवा नाही आली तर अशा पद्धतीने करत असतात काही, पण प्रॉपर जर आपली शेळी हिटवरती आलेली असेल तर मग हे लक्षणं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर ती शेळी सतत लघवी करेल, सतत शेळी ती लघवी करणार, त्या लघवीचा वास घेणार. आणि जर तुम्ही बंदिस्तमध्ये काम करत असाल, फिरस्तीमध्ये तुमच्याकडे बोकडच नाही तर ती शेळी सतत चारा खाणार नाही किंवा इकडे तिकडे पाहणार बोकड आहे का किंवा काय, तर चाऱ्याकडे त्याचं जास्तीत जास्त मन लागणार नाही. तर ह्या एवढ्या जर गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. सहजासहजी कळत असते काही वेळेस शेळी जर ओरडत असेल किंवा काय, काही वेळेस मुकामास सुद्धा शेळ्यांचा असतो, कळत नाही. चांगल्यानं एक कळत नाही. जो अनुभवी माणूस याच्यामध्ये राबलेला माणूस आहे त्यांच्यासाठी या नॉर्मल गोष्टी असतात. ते एक तवाच ओळखतात की बाबा आज आपला हा प्राणी एक हिटवरती आलाय किंवा असं प्रॉब्लेम आहे, तर ते त्यांच्यासाठी एक नॉर्मल गोष्टी. पण जे आपले तरुण मित्र, शेतकरी मित्र नवीन असतात तर त्यांच्यासाठी ते तुम्हाला सांगितलं. पण अशा पद्धतीचे तुम्हाला त्याच्यामध्ये हे लक्षणं बघायला मिळतील. पण आता काही मित्र म्हणतील की बाबा भरपूरच असं एक एवढं कोण लक्ष देणार काय, तर याच्यामध्ये तुम्हाला एक सोपी ट्रिक सुद्धा सांगतो. एक तर तुम्ही आपल्या शेळ्या जर एक 10 शेळ्या असतील त्याच्यामध्ये कायम एक बोकड ठेवा. शेळ्या क्रॉस झाल्याच्या नंतर ते आपलं बोकड बांधून ठेवू शकता किंवा विक्री सुद्धा करू शकता, ते तुमच्या मर्जीवर. पण बोकड आपल्याजवळ असलाच पाहिजे. शेळी आपली एक वेली आहे आणि आता 1-2 महिने झाले, 1.5 महिने झाले तर नवीन बोकड तुम्ही खरेदी करून आणा. अन्यथा काही मित्रांना हे होत नाही किंवा त्यांना बोकड ठेवायचं नसेल, 4-2 शेळ्या असतील तर बघा, जो आपला एक बोकड असतो तो मोठा नाही पण एक लहान, सर्वसाधारण एक छोट्या मापाचा जर आपण बोकड ठेवला तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक एवढं तामझाम करण्याचं गरज नाही. मुकामाज असेल किंवा काय तर एवढं बारीक लक्ष देण्याची सुद्धा गरज नाही. 10 शेळ्या असतील, 20 असतील, त्याच्यामध्ये एक जर पिलू तुम्ही 4 ते 5 महिन्याचा ठेवला, गंज ते शेळ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा सर्वसाधारण हाईट त्याची लहान आहे, एक शेळ्यांना क्रॉस होत नाही, ते शेळ्यांना क्रॉस होणार नाही. पण सर्वसाधारण तुम्हाला तवाच सांगून देईल ती की ही शेळी हिटवरती आहे. तर बोकडाची जात आहे मित्रांनो, लहान असलं मोठं असलं तर तवाच ते ओळखून घेत आहे की ही शेळी हिटवरती आहे. आणि काय वेळेस शेळी प्रॉपर हिटवरती असेल किंवा काय तर ती शेळी सुद्धा त्या बोकडाजवळ, एवढ्याशा बोकडाजवळ उभी राहत असते. तर मग अशा पद्धतीने जर केला तर एवढं तुम्हाला आपण सांगितलं तेवढं तामझामची तुम्हाला गरज नाही. आणि आता मग तुम्ही कायमस्वरूपी बोकड ठेवा. बोकड ठेवायचं नसेल तर तुमची इच्छा आहे, पण एक लहान पिलू जर तुम्ही ठेवला, आपल्या शेळीपालन जे तुम्ही करताय, 4 शेळ्या असतील, 2 असतील, तर लहान पिलू ठेवायचं. ज्या टायमाला आपल्या संपूर्ण शेळ्या क्रॉस झाल्या ते पिलू सुद्धा विक्री करून टाकायचं. तर अशा पद्धतीने जर केला तर अडचणी जास्त येत नाही, उत्पन्न फास्ट मिळत असतो आणि जास्त तुम्हाला डोकं लावण्याची सुद्धा गरज नाही की बाबा हिटवरती आली का किंवा नाही. तर एक संपूर्ण गोष्टी एक होत असतात जर बोकड आपण ठेवला तर. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे आपले एक मित्र, तरुण मित्र, शेतकरी मित्र नवीन शेळी पालन या व्यवसायामध्ये उतरले असतील तर त्या मित्रापर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा थोडीफार एक मदत होईल आणि त्यांच्या शेळ्या खाली राहणार नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.